व्हेरी गुड मॉर्निंग ऑल माय सर्वज्ञ फॅमिली. यस मॅडम, आपलं नाव सांगा, आपण कुठून आहात आणि आपले ग्रेट कोच कोण आहे मॅडम? माझं नाव मावती बाळासाहेब ढोंगे, मी राहणार मातोरी. माझे ग्रेट कोच आहे पप्पू सर बोरस्ते सर आणि लवाड सर मार्गदर्शक माधुरी बोरस्ते मॅडम, हे माझे ग्रेट कोच आहे. खूपच छान ग्रेट कोच लाभलेले आपले पप्पू वरसे सर आणि लवाड सर. तर खरंच मॅडम, तर याच मॅडम आपण आरोग्य फॅमिली का जॉईन केली आणि कुठल्या कारणात जॉईन केली? मी खूप सारे डिसऑर्डर घेऊन या फॅमिलीत आलेली होती. वजन कमी करणं हा एकमेव माझ्यासाठी पर्याय नव्हता. मी वजन कमी करण्यावर कधी फोकस केलं पण नाही. माझे खूप सारे डिसऑर्डर, मला कुठेतरी रिलीफ मिळावं यासाठी मी आरोग्य फॅमिलीत आलेली होती. यात बघू शकतात मॅडमचं वाढतं वजनामुळे. तर यात मॅडम तुम्हाला काय डिसऑर्डर होते वाढत्या वजनामुळे? मला पीसीओडीचा खूप मोठा त्रास होता. मला 21-22 वर्षापासून सांधेवात होता आणि बॅक पेन पण खूप होता. माझे वय वर्ष 24 पर्यंतच सिझेरियन वगैरे असे 5 ऑपरेशन माझे झालेले होते, त्याच्यामुळे बॅक पेनचा खूप त्रास होता. यस मॅडम, तुम्हाला जो वाढत्या वजनामुळे पीसीओडीचा जो प्रॉब्लेम होता, बॅक पेनचा जो प्रॉब्लेम होता, याच्या आधी त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले होते का? खूप सारे वारंवार हॉस्पिटल, वारंवार डॉक्टरांची ट्रीटमेंट, ज्याने जो डॉक्टर सुचवला असेल त्या डॉक्टरचा ट्रीटमेंट घेतली असेल. आणि एनी टाइम कधीही असं काही नाही की मी दिवस असताना हॉस्पिटलला गेले असेल, रात्री अपरात्रीच्या मुळे त्रास जाणवला असेल, तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला दवाखाना नक्कीच केला. पण त्यामधून पाहिजे तसं काही तात्पुरतं औषधं वगैरे घेतल्यानंतर तात्पुरता मला रिलीफ मिळायचा, पुन्हा जे आहे ते चालूच असायचं. यस मॅडम, तुम्हाला आणखी काय प्रॉब्लेम होते का? तर परत म्हणजे पुन्हा असं एक खूप मोठा प्रॉब्लेम म्हणता येईल किंवा नाही पण म्हणता येईल. आपल्याला घाम येणं हा उन्हामुळे घाम येतो, गरम होतं म्हणून घाम येतो, पण ऍक्च्युअल ते एकेकाच्या शरीरातून टॉक्सिन बाहेर पडत नाही, त्याच्यामुळेही ते घामाद्वारे बाहेर पडत असतात. आणि मला तो खूप मोठा प्रॉब्लेम होता, माझ्या अंगाची घामाची खूप दुर्गंधी यायची. यस, तर तुम्हाला सांधिवात हा देखील प्रॉब्लेम होता मॅडम. तर याच्यामध्ये काय तुम्हाला